प्रतीक धुमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाठीमागचा डोंगर दिसतोय तो सर करणार आहे। त्याचं नाव आहे डुकनोज, मराठीमध्ये त्याला नागफणी पण बोलतात। तिथे कसं जावं ते तुम्हाला दाखवेन। त्याचा रूट आपल्याला खंडाच्या घाटच्या इथून जावं लागतं। तर वन बाय वन तुम्हाला स्टेप सांगेन कसं जावं, कुठून जावं। तर सध्या इथून बघा तो खूप उंच दिसतोय, त्याची उंची किती आहे, कसं चढायचं, किती वेळ लागतो, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्याच्यावरती चढण्यासाठी 2-3 उपाय आहेत। पहिला एक तर रॅपलिंग करावं लागते, नाही तर यासाठी खूप इक्विपमेंट लागतात, ते तर आपल्याकडून काय होणार नाही। तर दुसरं एक माध्यम आहे गावामधून जायचं आणि तिथून सर करायचा। तर चला आज तो डोंगर सर करूया। तर मित्रांनो, त्या डुकनोज डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला खोपोली मार्गी लोणावळा घाट चढून तसं जावं लागतं। एक रूट आहे, मध्ये एक आपल्याला राईट टर्न घ्यावं लागतं, तो तुम्हाला दाखवेलच। सध्या हा बघा, हा आपला ब्रिज लोणावळाचा, लोणावळा घाट। तर पाठीमागे तो आता डोंगर दिसत नाही कारण की पूर्ण धोक्याची चादर आहे। आणि हा जसं तुम्ही याल तिथं तुम्ही होल घेऊ जा, थोडा टाइमपास करा आणि इथून आपल्याला एक पुढे गेल्यावरती जो लेक आहे खंडाला लेकच्या पुढून जरा आपल्याला राईड घ्यायचं आहे, ते तुम्हाला राईड दाखवेन। खंडाला लेकमधून जो रोड येतो तो आपला एक्सप्रेस हायवे, हा बघा समोर एक्सप्रेस हायवे इथे। तर हा जो रोड येतो आणि इकडून समोर आपल्याला इकडे जायचं आहे। हा रोड सरळ जातो डुकनोजला। पण हा स्टार्टिंग पॉईंट एकदमच आपल्या गावकऱ्यांना विचारून आणला आहे, कारण की इथे खूप 2-3 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही भटकू शकता। आणि ते बोलले की इथून जावा, त्यामुळे आम्ही हा रूट असा घेतला। याचा अजून 2-3 रूट आहेत आणि हा रोड असा सरळ वरती जातो बघा हा। पण आपल्याला तिथून बाईक नाही न्यायची, चालत जाऊया इथून, कारण की खूप स्लिपरी रस्ता आहे। तर चला आपली डुकनोजची जर्नी स्टार्ट होते। असे मित्रांनो आपली जर्नी आता स्टार्ट झाली आहे। ते आता आपल्याला 1-2 तास तरी लागेल। तर मित्रांनो हा रस्ता, इथे बघा पाण्याची टाकी आहे पाठीमागे, तर इथपर्यंत गाडी येते असं मला गावकर बोलले। पण मध्ये रस्ता खूप घाण होता, त्यामुळे आता पावसात तुम्ही आणू नका, स्लिप होऊ शकते। तर आता आपला इथून पाण्याच्या टाकीच्या इथून ही वाट आहे आणि जर्नी आपली स्टार्ट झाली आहे। पाण्याची टाकीच्या इथून ही वाट आहे। चादर आहे, जवळजवळ आपल्याला 1-2 तास 1-1.5 तास तरी लागेल आपल्या टॉपवर जायला। मस्त प्लेन रस्ता आहे। स्टार्ट झालाय। तर तुम्ही येत असाल तर नाश्ता करूनच या, इथे खाण्याची सोय बिलकुल नाही आहे। जिथं आम्ही गाडी पार्क केली त्याच्या पण जे खाण्याचे स्टॉल आहेत ते 1 ते 1.5 किलोमीटर पहिल्याच होते। तर तुम्ही पहिलंच खाऊन या, नंतर तुमच्यासोबत काहीतरी खाण्याची सोय घेऊन या आणि पण कचरा करू नका, थोडीच विनंती। चला आपण का ट्रेक एन्जॉय करतो। मस्त धुक्याची चादर बघा किती मस्त आहे, खूप छान वाटते बघा मित्रांनो। पूर्ण धुक्याची चादर, असं ट्रेकिंग करायला खूप मजा येते। पूर्ण प्लेन रस्ता पाहिजे। तर मित्रांनो आता आपण तो थोडा स्टीप रस्त्यावरती आलोय, पूर्ण आता चढावा स्टार्ट झालाय। इथे एका पॉइंटला पोहोचलोय, पण इथे काही दिसत नाही कारण की धुकं आहेत। एक डिसएडवांटेज आहे
की तुम्हाला व्ह्यू दिसत ना. एनिवे चला वरती जाऊन आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. तर आपण एका पॉईंटला तर येऊन पोचलो आहे. हा एक इकडचा पॉईंट आहे. इथे व्ह्यू पॉईंट दिसतो पण सध्या धुकाम आहे, काही दिसत नाही. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. ते पाठीमागे तिकडे बॅरिकेड लावले आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. तर आपण तिकडे जायचं. तो रोड खालून आहे, तो पण जाऊया. पण इथे तुम्ही व्ह्यू असा एक पॉईंट आहे, तुम्ही इकडे येऊन व्हिजिट द्या. आणि इथून चांगला व्ह्यू दिसत असेल. सध्या आता काही दिसत नाही आहे. तिथून असा आल्यानंतर ते खाली झाला रस्ता आहे. हा खाली जाऊन आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे महादेवाच्या मंदिराच्या इथे जाण्यासाठी. फायनली मित्रांनो एक व्ह्यू भेटलाच. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला नागफणी उर्फ डुकनोज सर करून झाला आहे. आणि इथून फायनली व्ह्यू दिसतोय. करतो तो मित्रांनो बघा, तो इथून दिसतोय व्ह्यू. तो आपला घाट लोणावळा, तो तिथे हायवे दिसतो. आणि हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर मित्रांनो आपला डुकनोज सर करून झाला आहे. आणि इथे डोंगराच्या शिखरावर आपल्याला महादेवाची पिंड दिसायला येते. इथे एक पिंड आहे, इथे एक चांगली पिंड आहे मस्त. तर हा एक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही इकडे येऊन मस्त की इथं बसण्यासाठी खूप जागा आहे. आणि जो व्ह्यू दिसतो इथून खूप छान आहे हा पाठीमागचा. आणि इथं पूर्ण बॅरिकेड लावले, तर पूर्ण सेफ्टीचा पण पूर्ण त्यांनी विचार केला. आणि इथून जो चांगला व्ह्यू दिसतो ना खूप भारी आहे. पावसातून तर तुम्ही इथं यायला पाहिजे. तिकडून काही दिसत नव्हतं पण इथं आल्यावरती मस्त व्ह्यू दिसतो आहे. थोड्या वेळेसाठी का नाही धुकं गेले आणि आपल्याला चांगला व्ह्यू दिसला, देवाची कृपा. तर इथे मी थोडासा टाईम स्पेंड करेन आणि 1-2 तासांनी आपण डिसेंडिंग करायला स्टार्ट करूया. आता धुकं पूर्ण गेले मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो चारी बाजूचा व्ह्यू. मगाशी मित्रांनो आपण तिथे होतो, तिथून काहीच दिसत नव्हतं. आता बघा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. तर या डोंगराची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तिकडे आपण होतो तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याला डुकनोज बोलतात, त्याला नागफणी डोंगर पण बोलतात. आणि हा पुढे तिथे आपला लोणावळा खंडाला घाट, त्याच्या समोरच जो आपला डोंगर दिसतो नागासारखा त्याला नागफणी बोलतात. त्याच डोंगरावरती मी उभा आहे आणि आपण सर गेला आहे. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण एंडपर्यंत बघितला असेल. जर पूर्ण एंडपर्यंत बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.